हिंदी भाषा। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. जुलै 2025 हा महिना खरं म्हणजे बॉम्बस्फोटांच्या निकालांचा महिना ठरला. 21 जुलै म्हणजे 10 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये 2006 साली झालेल्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आणि त्या निकालात 206 जणांच्या मृत्यू झालेल्या या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये 12 आरोपी निर्दोष मुक्त झाले. त्यानंतर 10 दिवसांच्या अंतरानं म्हणजे आज 31 जुलै आणि आज मालेगाव मध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता तो 2008 या साली त्याचा 17 वर्षांनी निकाल लागला आणि या खटल्यातील देखील 7 आरोपी निर्दोष मुक्त झाले. म्हणजे दोन्ही खटल्यांमध्ये दोन्ही ठिकाणी आरोपी निर्दोष मुक्त झाले. मुंबईच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट खटल्यामध्ये 12 आरोपी निर्दोष झाले आणि आताच्या मालेगाव मधील बॉम्बस्फोट खटल्यामध्ये सर्वच्या सर्व 7 आरोपी निर्दोष मुक्त झाले. खर तर या सगळ्या निकालांचा जर आता आपण एक विचार केला तर मग प्रश्न हा पडतो, बॉम्बस्फोट तर झालाय, माणसं तर मेली आहेत, मृत्यू पावलेली आहेत, मग बॉम्बस्फोट केला कोणी, याचं उत्तर मात्र सरकारकडे अजिबात नाहीये. याच प्रकरणावर आपण आज लाईव्ह करणार आहोत. खरं तर आजच्या या मालेगाव बॉम्बस्फोट निकालातील खटल्यामध्ये जे 7 आरोपी निर्दोष मुक्त झाले त्यांची नावं म्हणजे भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर जे निवृत्त आहेत रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धर द्विवेदी हे 7ही आरोपी निर्दोष झाले. खर तर या खटल्यामध्ये एकूण 14 आरोपी होते, त्यापैकी 5 जण हे डिस्चार्ज झाले, 2 जण अजूनही ऍब्स्कॉन्ड आहेत म्हणजे फरार आहेत आणि उरलेले 7 ज्यांची आज विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. आता ज्या खटल्यामध्ये या 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे हे प्रकरण 29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव मध्ये घडलं होतं. या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक जण जखमी झाले होते. आता प्रश्न हाच आहे जो मी मगाशी विचारला आणि त्यावरच मी लाईव्ह घेणार आहे. मग आरोपी तर निर्दोष, मग दोषी कोण? आणि याच प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात डिस्चार्ज झालेले ज्यांच्यावर एकेकाळी आरोप होता की या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये ते सामील होते, ते राकेश धावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी या संपूर्ण प्रकरणाबाबत थेट संवाद साधणार आहोत. राकेशजी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. राकेशजी, पहिली प्रतिक्रिया मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. एकूण 14 आरोपी होते, 5 डिस्चार्ज झाले, त्यातले तुम्ही एक आहात. उरलेले जे आहेत ते शिवनारायण कलसांगरा, श्यामलाल साहू, प्रवीण टाकळकी, जगदीश म्हात्रे आणि 2 जण अजून ऍब्स्कॉन्ड आहेत, संदीप डांगे, रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरे. आता तुम्ही डिस्चार्ज झाला होता 2018 मध्ये, त्यामुळे तुमच्यावर काही केस खटला चाललाच. आता या खटल्याचा पूर्ण निकाल लागलेला आहे आणि 7 जण निर्दोष मुक्त झाले. तुमची पहिली प्रतिक्रिया या संदर्भात काय? खरं सांगायचं म्हटलं तर या खटल्याविषयी मला अगदी कणभर देखील काही माहिती नाही. या खटल्यामधील पुरोहित या एका व्यक्तीला मी ओळखत होतो. यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणा व्यक्तीला मी ओळखत नव्हतो. अजय राहीरकरांची पण ओळख पुरोहितांमुळे माझी झाली आणि बाकीच्या जे काही आरोपी होते, संशयित आरोपी ज्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता किंवा ज्यांची ट्रायल चालली, बाकी कोणत्याही एकाही व्यक्तीला मी ओळखत नव्हतो. त्यामुळे या खटल्याच्या निकालाविषयी मी प्रतिक्रिया द्यायची म्हणजे मला अतिशय वेगळं वाटतंय. मी काय प्रतिक्रिया द्यावी? आता त्यांनी गुन्हा केला आहे नाही केला आहे मला माहिती नाहीये. तेव्हाही माहित नव्हतं, आजही माहित नाहीये. पण एक गोष्ट आहे की प्रत्येक जण म्हणत होता की आम्ही काही गुन्हा केलेला नाही
आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. जर खरोखर त्यांनी कोणी गुन्हा केलेला नसेल तर न्यायसंस्थेनी, सन्माननीय न्यायसंस्थेनी आमच्या बाबत न्याय केला असं मी म्हणेल. आणि फक्त याच्यामध्ये एकच दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही न्याय मिळाला आम्हाला, पण तो किती काळाने मिळाला याला म्हणजे काही त्याला काही हेच नाहीये, पॅरामीटरच नाहीये. माझी हीच प्रतिक्रिया मी व्यक्त करू शकतो. बर, मला एक असं म्हणायचंय, 29 सप्टेंबर 2008ला मालेगाव बॉम्बस्फोट झाला. 30 सप्टेंबर 2008ला म्हणजे दुसऱ्याच दिवशी मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजे एटीएसनं नाशिक ग्रामीण पोलिसांसोबत तपास सुरू केला. नंतर 23 ऑक्टोबर 2008ला 4 जणांना आरोपी म्हणून नाशिक कोर्टात सादर करण्यात आले. 4 जण. त्यामध्ये नावं होती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, अजय राहीरकर, जगदीश म्हात्रे आणि तुम्ही. म्हणजे पहिले जे 4 आरोपी कोर्टात सादर झाले त्यात तुमचं नाव होतं. अच्छा, मला आठवत नाही. आणि आम्ही आठवण करून देतो ना, 17 वर्षांपूर्वीच तुम्ही विसरलाय. पण जे काही कोर्टामध्ये जे काही आपल्याला प्रिडिक्शन मला मिळालेलं आहे, जे आवाज सगळं येणं डिक्शन बंद झालेलं त्यानुसार झालंय. सांगतो. हा, हॅलो 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 राकेश, हॅलो. आवाज येतोय? हॅलो हॅलो राकेशजी. हा, आता मला आवाज येत नाहीये खरं. येतोय येतोय, माझा आवाज येतोय? हॅलो. राकेशजी, आवाज तुमचा मला येतोय, माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो. मला आवाज येत नाही. माझा आवाज येतोय राकेशजी? हॅलो हॅलो. नाही, मला आवाज येत नाही अजिबात. माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो. हा, हॅलो. येतोय? हा, आत्ताशी येतोय. हा, येतोय ना? हा. हॅलो, ऐका ना हो. राकेशजी, एवढं तर तुम्हाला नक्की आठवत असेल ना की एटीएस पथकानं तुम्हाला त्या ठिकाणी नाशिक कोर्टात सादर केलं होतं. हो. हा, त्यावेळी 4 आरोपी होते, त्यात तुमचं नाव होतं. हा. हा, मग त्या दिवशी तुम्हाला 23 ऑक्टोबर 2008ला त्या ठिकाणी नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं. तुम्हाला का म्हणून या प्रकरणात तुम्हाला आरोपी म्हणून या प्रकरणामध्ये पोलिसांनी इंट्रोड्यूस केलं? मला याच्यात का पोलिसांनी अटक केली हे मला माहिती नाही. पण नाही नाही, पण तुम्ही माझा, हा प्रश्न पोलिसांना विचारलाच असेल ना? हो, विचारलं ना. पण हा, ते मग काय उत्तर? पुरोहितांच्या फोनवर माझा फोन कंटिन्युअस येत होता. या कारणाने त्यांनी मला या प्रकरणामध्ये अटक केली. बर. आणि मी भारतीय पारंपरिक शस्त्र या विषयाचा संशोधक आहे. आणि जेव्हा पोलीस माझ्याकडे आले त्यावेळेस माझ्याकडे माझ्या संस्थेची भारतीय पारंपरिक शस्त्र होती, ती सगळी नोंदवलेली शस्त्र होती. पुणे पोलीस कमिशनरकडे त्यांची नोंद पण होती. बर. हॅलो. हॅलो. हा, ऐका ना, म्हणजे तुम्हाला हॅलो. त्या नाशिक कोर्टामध्ये सादर करण्यात आलं कारण काय? तर कर्नल पुरोहित यांच्या फोनवर तुमचा फोन जात होता म्हणून, बरोबर ना? एवढंच रिझन होतं? हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो राकेशजी, आवाज येतोय? हॅलो, हॅलो. आवाज येतोय? हॅलो, हॅलो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, 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 मला काहीही शब्द ऐकायला येत नाहीये. हॅलो, 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 हॅलो. हॅलो, येतोय आवाज? हा, आताशी येतोय. हा, येतोय. हो हो. हा, राकेशजी, मला असं म्हणायचंय की हा. तुम्ही पुरोहित यांच्या मोबाईलवर तुमचा क्रमांक किंवा तुमचा नंबर वेळोवेळी जात होता, म्हणून तुम्हाला यात अटक करण्यात आली असं तुम्ही म्हणताय? हो. हा, मग तुमच्या घरी जर त्या ठिकाणी त्यांनी सर्च वॉरंट करून काही शस्त्रास्त्र ताब्यात घेतली का? नाही. हा, मग काय झालं? पण त्यांनी मला तिथे विचारलं की बाबा या माणसांना ओळख का, या बऱ्याच माणसांची नावं सांगितली. मला काही हा, कोणी माणसं माहिती नव्हती. तर त्यांचा विश्वास बसत नव्हता की ही, आणि तुम्ही या इथे मिटिंगला गेला होतात का, या इथे गेला होतात का. तर तो काही प्रसंग होतच झालेला नव्हता. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, पण त्यांचा काही विश्वास बसला नाही. आणि ते म्हणाले की नाही, आम्हाला तुम्ही काही सांगत नाही आहात, आम्ही तुम्हाला चौकशी करू आणि उद्या सोडून देऊ. म्हणून हम्म, त्यांनी मध्यरात्री 1 वाजता मला नेलं हम्म, तिथे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, ATSच्या कार्यालयामध्ये, आणि हा. तिथून पुढे मुंबई गेले. हॅलो, हा, हॅलो. हा हा, बोला. तिथून पुढे मुंबईला घेऊन गेले आणि मग नंतर केव्हा सोडलं नाही. 10 वर्ष मी तिथे त्यांच्याकडेच राहिलो. बर. हॅलो, हा. आता तुम्ही फक्त कर्नल पुरोहित यांना ओळखत होतात, बरोबर? हो. हा, मग कर्नल पुरोहित यांना 4 नोव्हेंबर 2008 मध्ये ताब्यात घेण्यात आलं, भोपाळमधून, मध्य प्रदेशातून. ओके. अच्छा, मला हॅलो, माहित नाही. हा, मी आधी. सांगतोय ना, मी सांगतोय अच्छा. ना. म्हणजे जवळपास 1 महिन्याने त्यानं ताब्यात घेण्यात आलं. मग 1 महिन्याच्या दरम्यान तुमच्याकडे काही चौकशी केली का की कर्नल पुरोहित कुठे आहेत, काय वगैरे? नाही नाही नाही, कोणीच काहीच चौकशी केली नाही. मग तुम्हाला का तिथे तुरुंगात ठेवलं होतं? तुमच्याकडे असं काय होतं की तुम्हाला या पहिल्या 4 मध्ये आरोपी करण्यात आलं होतं? माझा भारतीय शस्त्र हा संशोधनाचा विषय आहे. त्यांना हा, मला काय ते बॉम्बस्फोट मध्ये गुंतवण्यासाठी मी योग्य माणूस वाटलो, की हा. हा शस्त्राचाच अभ्यासक आहे, जाता जाता याला बॉम्बचा पण एक्सपर्ट करून टाकू आणि गुंतवून टाकू, संपला विषय, असं मला वाटतं. आणि ते सिद्ध झालंय. म्हणूनच मला बर. डिस्चार्ज पण केलाय. तुम्हाला डिस्चार्ज कधी 2018 मध्ये मिळाला? 2018. हो ओके, म्हणजे 10 वर्ष 10 दिवस तुम्ही तुरुंगात होता. हो हो हो. मग तुमच्याकडे गुन्हा. काय चौकशी केली आणि मग नंतर त्यांना 10 वर्षांनी असं उपरती झाली की आता या ठिकाणी राकेश धावडे यांचा या केसशी काही संबंध नाही म्हणून? ते म्हणजे माझं नशीब आणि यांचं कर्तृत्व, चुकीच्या पद्धतीने तपास झाला. सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी मला जस्टिस दिला. किमान 10 वर्षांनी का होईना, पण याच्यातून या व्यक्तीवर या केसचा काही संबंधच नाही अशा पद्धतीने
डिस्चार्ज मला 10 वर्ष 10 दिवसांनी करण्यात आलेलं आहे. पण मग या 10 वर्षात तुम्हाला ज्या कारणामुळे त्यांनी, जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला गुंतवायचं होतं, तुम्ही योग्य माणूस होतात त्यासाठी, तर त्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला काही टॉर्चर केलं गेलं का? 62 दिवस मला टॉर्चर झालेलं आहे. काय टॉर्चर केलं म्हणजे काय केलं होतं? टॉर्चर केलं म्हणजे ज्या मानवीय ज्या काही परिसीमा असतात त्या सगळ्या केलेल्या आहेत. की हातापायांना फोडून काढायचं, पाठ फोडून काढायची, मांड्या फोडून काढायच्या, जांघेमध्ये करंट द्यायचा, किंवा टेस्टिकलला करंट द्यायचा. आता स्पष्टच बोलतोय, पर्याय नाहीये, पण ते आज बोललं पाहिजे. याच्यापूर्वी केव्हा बोललो नाही की माझं असं केलं, माझं तसं केलं. पण मानवी मर्यादांचा अंत बघता येईल असं सगळं त्यांनी केलेलं आहे माझ्याशी. अच्छा, आता इकडे जसं तुम्ही प्रतिक्रिया देताय की हो हातपाय पाठ फोडली, नंतर मांड्या फोडल्या, आणखी हो जांगेत सुद्धा तुम्हाला करंट दिला वगैरे, आता हो प्रत्येकाने या ठिकाणी तुम्हाला जसा त्रास झालाय तसाच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये रमेश उपाध्याय यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय स्वतः साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील असं म्हटलेलं आहे की 13 दिवसांपर्यंत अमानुष छळ सहन करावा लागला, 17 वर्ष अपमान सहन करावा लागला, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. शिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये रमेश उपाध्याय यांनी मात्र अतिशय खळबळजनक असे आता प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हेमंत करकरे जे एटीएसचे प्रमुख होते, त्यांनी मला कस्टडीत घेतलं, पट्ट्याने मारलं, शिव्याळ केली, माझे कपडे काढून माझ्या छातीवर नाच करून देखील मला मारहाण केली. नंतर आम्हाला प्रवीण तोगडिया, श्री श्री रविशंकर, योगी आदित्यनाथ यांची जबरदस्तीनं नावं घ्यायला लावली. सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंह या सगळ्यांनी जाणून बुजून आम्हाला अटक केली. माझ्या मुलीवर अत्याचार करेल अशा धमक्या देखील देण्यात आल्या. इथपर्यंत छळलं असं रमेश उपाध्याय यांनी सांगितलं. आता मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे की एवढं सगळं छळलं त्यावेळी या सगळ्या त्यांचा उद्देश नेमका काय, म्हणजे तुम्हाला काय वाटते की अगदी तुम्हाला सगळ्यांना हेरून मग तुम्हाला त्या प्रकरणात अटक करून मग अशा पद्धतीने गुंतवण्यात आलं, या मागचं काही षडयंत्र होतं असं तुम्हाला वाटतं? मला त्या षडयंत्राविषयी फार सांगता येणार नाही. का ते सांगतो, अभिनव भारत या संघटनेमध्ये असलेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. मी तर अभिनव भारतचा मेंबर पण नव्हतो. मी फक्त पुरोहित या एका व्यक्तीमुळे त्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेलो आहे. आणि बाकीच्या मंडळांना का अटक झाली हे मला सांगता येणार नाही, अगदी स्पष्टपणे सांगतो. आणि बॉम्बस्फोट त्यांना सिद्ध करायचा होता, त्यासाठी इन्स्ट्रुमेंटल म्हणून मला त्याच्यात केवळ कर्मधर्म संयोगाने माझ्या दुर्दैवानी भारतीय पारंपरिक शस्त्र हा विषय माझा अभ्यासाचा असल्यामुळे मी त्यांना परफेक्ट माणूस सापडलो असं वाटतंय. आणि त्यामुळे माझ्या असलेल्या नॉलेजचा त्यांनी दुरुपयोग केला आणि मला याच्यामध्ये अतिशय वाईटपणे गुंतवलं आणि पार माझ्या आयुष्याचं पार माती करून टाकली. शब्दशः माती केली, शब्दशः माती केली. मी पारंपरिक शस्त्रांचा इंटरनॅशनली रेनाउंड एक्सपर्ट आहे. हो आहे, मी शस्त्र जगतो. पण याचा अर्थ असा होत नाही की मी ज्या मातीमध्ये राहतो त्याच मातीशी प्रतारणा करेल आणि त्याच मातीवर बॉम्बस्फोट करून निर्दोष माणसांना मारण्याचं मी काही करेल असं मी केव्हा केलं नाही. पण त्यांनी तसं ते दाखवलं आणि ते 10 वर्षांनी सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी उघडं पाडलं आणि मला डिस्चार्ज केला.
बर, या 10 वर्षात तुमची पुरोहितांची कधी गाठभेट झाली? ते एकाच यार्ड मध्ये होते ना हा, पुरोहित, एकाच हाय सिक्युरिटी सेल मध्ये आम्हाला सगळ्यांना एकत्रच ठेवलं होतं. बर. मग तुम्हाला असं वाटतंय का की बाबा पुरोहितांमुळं आपण गुंतलो, तर पुरोहितांनाच विचारावं बाबा नेमकं काय प्रकरण आहे, मला काय गुंतवण्यात आलंय? हा, मी विचारलो ना, तर ते मग त्याचं काय उत्तर त्यांच्याकडे पण नव्हतं. त्यांच्याकडेही या गोष्टीचं उत्तर नव्हतं. आता म्हणजे तो तुम्हाला काय असं आता म्हणायचं की पुरोहितांना पण गुंतवलं गेलं? मला सांगता येणार नाही, कारण पुरोहित ही एक व्यक्ती आहे. त्यांनी पुढे काय केलंय किंवा मागे काय केलंय मला माहिती नाही. एकूण सगळी जी माणसं तिथे आम्ही हाय सिक्युरिटी सेल मध्ये म्हणजे न्यायालयीन कस्टडीमध्ये गेल्यानंतर जी काही बोलत होती, त्यामध्ये असा सूर होता की कोणाला काही माहिती नाहीये, सगळे बावळट ठरलेले आहेत आणि बळी ठरलेलो आहोत असं एकूण दिसतंय. त्यामुळे अच्छा, त्यांना माहिती आहे की नाही असं सांगता येणार नाही. ओके. आता यामध्ये कोर्टानं काही जी निरीक्षणं नोंदवली आहेत त्यातली एक दोन महत्वाचे निरीक्षणं आपण फक्त या ठिकाणी फक्त चर्चा म्हणून, कोर्टानं असं म्हटलंय की मुळात बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध केलं सरकारी पक्षानं, पण बॉम्ब दुचाकीवर लावल्याचं सिद्ध करू शकले नाही. प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरहून आरडीएक्स आणल्याचं म्हटलं गेलं, पण त्या सोर्सेसचा कोणताही पुरावा सापडला नाही. प्रसाद पुरोहित यांनी घरी बॉम्ब तयार केला यालाही कोणता पुरावा सापडलेला नाही. शिवाय गट रचण्याच्या ज्या बैठका झाल्या असं सांगितण्यात आलं, त्याचाही कोणता पुरावा दाखवण्यात आला नाही. फक्त शंका आणि संशय असून चालत नाही, तेच खरं आहे असं म्हणता येत नाही. एकूण पुरावे पाहता आरोपीला दोषी ठरवण्या इतपत ठोस आधार दिसलेला नाही. हा गुन्हा गंभीर आहे, पण न्यायालयात निर्णय देण्यासाठी ठोस आणि शंका न येणारे पुरावे लागतात. सर्व आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊट देता आलाय आणि त्यामुळेच त्यांना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. हे कोर्टाचं निरीक्षण. हो. आता ते कोर्टाने तसं निरीक्षण केलं. हो, बरोबर. कोर्टाने तसं निरीक्षण केलं. याविषयी मी एक साधा माणूस काय बोलणार आहे, नाही का? ओके. आता प्रश्न हा उरतो, खर तर बॉम्बस्फोट तर झाला हे तर खरं आहे. 6 जणांचा मृत्यू झाला, 100हून अधिक जण जखमी झाले. आता ते जे पीडित आहेत, ज्यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती गेलेल्या आहेत, प्रश्न त्यांना पडलाय, प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. बॉम्बस्फोट झालाय, माणसं मारली गेलेली आहेत, जखमी झालेली आहेत, आरोपी निर्दोष सुटले आहेत, मग बॉम्बस्फोट कुणी केला? बरोबर. त्यांना हा प्रश्न न्याय तुम्हालाही पडला मिळाला पाहिजे ना. पाहिजे. 100%, 100%. बॉम्बस्फोट झाला आहे किंवा अशी काही घटना झाली आहे हे अटक झाल्यानंतर मला कळलंय. आणि आता जे आपण नेमकेपणाने म्हणालात की इतकी माणसं देवाघरी गेली, इतकी माणसं जखमी झाली, तर त्यांना जस्टिस मिळणं आवश्यक आहे. पण तो या पद्धतीने जस्टिस मिळेल का की घेतली माणसं एका माळीत जोडली आणि दिली त्यांना शिक्षा? परमेश्वर कृपेने आता आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि ह्या सर्व मंडळींना निर्दोष सोडवलं. आधीच्या पण त्या रेल्वेच्या कुठल्या बॉम्बस्फोटमध्ये तुम्ही सांगितलं 15 दिवसापूर्वी त्यांना पण निर्दोष सोडवलं. तर ते जर खरोखर निर्दोष असतील तर परमेश्वर स्वागतच करतोय.
पण जर नसतील आमच्यापैकी पण जर कोणी दोषी असतील आणि त्यांना निर्दोष सोडलं तर देखील पण परमेश्वर बघतोय. आणि मग त्या जे त्याच्यामध्ये जखमी झाले, मृत्युमुखी पडले, त्यांना जस्टिस मिळणार नाही यासाठी पोलिसांनी निपक्षपातीपणाने तपास करणं आवश्यक आहे. कोणत्याही बर्डन मध्ये येऊ नये आणि तपास चांगला व्हायला पाहिजे. की माझ्यासारखा माणूस त्यांनी घेतला एक तू हत्यारांचं काम करतो ना, शस्त्रांचं, चल तुला लावतो कामाला, या पद्धतीने जर केलं तर भारताचं भविष्य काही फार चांगलं नाही. माझ्यासारखा माणूस आज समाजातून माझ्या विषयाचं पण काम करण्यासाठी मला भीती वाटायला लागली होती. केवळच माझ्याकडे एक आध्यात्मिक बैठक आहे, माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे, माझ्या गुरुजनांचे उपकार आहेत, म्हणून मी माझ्या विषयापासून तसूभर देखील विचलित झालेलो नाही. आणि मी आजही माझ्या विषयात संशोधनाचं काम करतोय. मंडळी, मी माझ्या विषयात म्हणजे पारंपरिक शस्त्र या विषयामध्ये संशोधनाचं काम करतोय. याचा उपयोग करून पुढे परत मला लटकू नका, विनंती करतो, पाया पडतोय. नक्कीच. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न फक्त. तुम्ही मगाशी म्हणालात की टॉर्चर केलं गेलं वगैरे बरंच काही झालं. इतिहास प्रमुख प्रत्यक्ष दस्तूर खुद्द हेमंत करकरे, आता ते आपल्यात नाहीयेत, शहीद हेमंत करकरे असं आपण त्यांना अर्थातच म्हणतो, आणि की बलिदान दिलं आपल्या देशासाठी. त्यांनी प्रत्यक्षात कधी तुमच्याशी या संदर्भात चौकशी केली, फेस टू फेस, 1 to 1, किंवा तुम्हाला प्रत्यक्ष कधी त्यांनी टॉर्चर केलं? एक दिवस ते रात्रीच्या वेळेस 9-9:30च्या वेळेस मला जिथे टॉर्चर करत होते तिथे आले. त्यांनी सांगितलं की अरे याला कशाला छळताय तुम्ही, मला माहिती की तो याच्याशी काही संबंध नाही. राकेश तू इकडे ये. ते खिशातून एक कागद काढला, मला दिला वाचायला आणि मला सांगितलं की ही स्टोरी तू तुझ्या हाताने लिहून दे, आम्ही तुला सोडून देतो. ती स्टोरी वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी एक प्रसंग लिहिला आहे, तो प्रसंगामध्ये मी पण दिसतोय आणि ती स्टोरी ते माझ्या हातून लिहून देत होते. आणि म्हणजे अप्रत्यक्षपणे ते मलाही त्याच्यात माझ्याच हातून माझ्या फाशीचं हे तयार करत होते. मी त्याला नकार दिला की बाबा हे असं काही घडलेलं नाहीये आणि ह्या माणसांना तर मी ओळखतच नाहीये आणि तुम्ही माझ्याकडून हे लिहून घेताय तर ते काही योग्य नाही. तेव्हा त्यांनी मला बाकीच्या माणसांना सांगितलं की अरे स्पष्ट शब्दात सांगतो की याच्या ढोंगणात 2 गोळ्या मारा आणि याला फेकून द्या, हा जास्त शहाणा आहे, असं बोललेत. आणि मग ते तिथून निघून गेले. आणि नंतर मग माझी चामडी काढायचा कार्यक्रम त्यांच्या माणसांनी यथासांगपणे केलेला आहे. अच्छा, मग ती जी स्टोरी लिहून आणा, ती स्टोरी जी आहे ती ऑलरेडी त्यांनी तयार केलेली आहे आणि तुम्हाला फक्त तुमच्याकडनं ती बदलून घ्यायची, हो बरोबर ना? हो हो हो. मग ती स्टोरी काय होती पण? ती स्टोरी अशी होती, म्हणजे खरं आता मला असं वाटायला लागलं की माझं ट्रायलच चालू आहे की काय, की किंवा माझं इन्व्हेस्टिगेशन पुन्हा रिओपन झालंय की काय असं वाटायला लागले आता. ह्या सगळ्या गोष्टी मी मागे टाकून दिल्या होत्या. आज केवळ तुम्ही विचारताय म्हणून सांगतोय. त्या स्टोरीमध्ये एक प्रसंग असा होता की पुरोहित साहेब माझ्याकडे आले. माझी एक प्रयोगशाळा होती, प्रिझर्वेशन ऑफ अँटिक्विटीची एक प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगशाळेत आले, त्यांच्याबरोबर दुसरी काही माणसं होती, त्यांची नावं त्यांनी त्याच्यात दिली होती. त्या माणसांनी आणि एक काळ्या रंगाची पिशवी आणली होती. त्या पिशवीतून त्यांनी काही साहित्य काढलं आणि माझ्या समोर बॉम्बची रचना तयार केली. आणि कुठे मालेगाव मध्ये त्यांनी तो बॉम्ब बसवण्याची चर्चा केली आणि पुढे मग ते लोक निघून गेले. असा प्रसंग होता. तर मुळात पुरोहित साहेब त्यावेळेस माझ्याकडे केव्हाही आले नव्हते, कारण मीच तिथे नव्हतो. मी केंद्र सरकारच्या एका कन्झर्वेशन प्रोजेक्टवर डेप्युट झालो होतो आणि मी त्या ठिकाणी काम करत होतो.
दुसरी गोष्ट, ती जी दोन माणसं त्यांनी त्या स्टोरीमध्ये लिहिली होती, त्या माणसांना मी ओळखतही नव्हतो, त्या माणसांचं अस्तित्व मला माहितीही नव्हतं. आणि त्यांनी जो काही काळ्या रंगाची पिशवी, त्याच्यातून ती स्फोटकं आणि त्याच्यातून ती बॉम्बची रचना, हा प्रकार माझ्या समोर केव्हाही आणि पुरोहितांनी माझ्या समोर केव्हाही केलेला नाहीये. अशी कोणतीही चर्चा माझ्या समोर केव्हाही झालेली नाही. मग हे सगळं मी माझ्या हस्ताक्षरात कागदावर लिहून देण्याचं काय कारण होतं, आणि ते लिहून देत नाही म्हटल्यावर त्यांनी मला स्पष्ट वल्गर भाषेत ते तसं बोलले. आणि नंतर मग आमचा कार्यक्रम चालू झाला मारहाणीचा. आज त्या मारहाणीमध्ये माझी इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की मला उघड्या पायांनी गार फरशीवर चालता येत नाही. असं खूप आहे. मला हे सांगायला फारसं आवडत नाहीये, पण खूप टॉर्चर. म्हणजे ठीक आहे, ते माझ्या प्रारब्धात होतं की काय मला सांगता येणार नाही, पण ते टॉर्चर झालं. आणि अतिशय ते सिनेमात दाखवतात तसं टॉर्चर झालं, किंबहुना त्याच्यापेक्षाही पुढच्या गोष्टी. तुम्हाला टॉर्चरची हद्दच जर ऐकायची असेल तर मी एक सांगतो. बैलाला चाप लावतात, जे ग्रामीण भागातले आहेत त्यांना हो कळेल, हो. तसा चाप लावून मारहाण झालेली आहे. अरे बाबा. त्याच्या पुढची ओके. गोष्ट हे सगळं टॉर्चर झाल्यानंतर हातापायाची सगळी सालं काढली, ती जांघेपर्यंतची सालं निघालेली होती. तिथून मी कोर्टामध्ये सांगितलं की सर मला मारहाण होतीये आणि मला सहन होत नाहीये. आता मी कितीही त्यांना खरं सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नाहीये. तर त्यावेळेस एका सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी मला सांगितलं की हे मला सांगू नका, तुमच्या सन्माननीय वकिलांना सांगा. मी त्यांच्या समोर सन्माननीय वकिलांना सांगितलं, आणि त्या सन्मानाने, मी इथे सन्माननीय हा शब्द खूप वेगळ्या पद्धतीने वापरताय, आपल्याला समजत असेल कदाचित, की त्या सन्माननीय वकिलांनी सांगितलं राकेश पुन्हा तुला त्यांच्याचकडे जायचंय, त्यामुळे तू काही हे करू नकोस, आपण काही नाही सर, आमचं काही म्हणणं नाही, असं सांगितलं. आणि त्यानंतर पुन्हा तो मारहाणीचा धडा चालू झाला. त्यानंतर मला नांदेड कोर्टामध्ये नेलं होतं, आणि तिथे मी न्यायाधीश महोदयांना, तिथे एक देवी स्वरूप एक महिला न्यायमूर्ती महोदया होत्या, त्यांना मी ते सगळं सांगितलं. मला ते राहवत नव्हतं, कारण माझी सहनशक्ती संपली होती. हातापायातून रक्त येत आहे, पार सगळं सगळं फोडून मोडून काढलं होतं. त्यांनी सुमोटो ती केस दाखल केली, ती नांदेड कोर्टामध्ये ती केस दाखल झालेली आहे. आणि मग तिथून पुढे त्यांची त्या काय सांगत होतो, मला कारागृहात नेल्यानंतर कारागृहानी पण माझ्यावर 2-3 महिने औषधोपचार केलेला नाहीये, हे रेकॉर्डवर आहे. आणि त्यामुळे माझी ते लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट, कलिना काय एक आहे त्यांचं, कलिना, तिथे माझी नार्को टेस्ट घेणार होते. तेव्हा मी सांगितलं मी नार्को टेस्ट द्यायला तयार आहे, माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही, पण माझी एक कंडिशन आहे की माझा तुम्ही औषधोपचार करा, त्याच्यानंतर मी लिहून दिलेलं आहे तो कागद तुम्हाला तिथे आरटीओ मध्ये कलिनामध्ये मिळू शकेल. मी खोटं बोलत नाहीये, तेव्हा पण नव्हतं बोललो, आता पण बोलत नाहीये. आणि त्यांनी तिथून मग मला बाहेर काढलं. हाच प्रकार अहमदाबाद मध्ये कुठेतरी मला नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर वगैरे करण्यासाठी नेलं होतं. तिथे पण हाच प्रकार झाला. मी माझ्या सगळ्या जखमा त्या तिथल्या न्यायवैद्यक अधिकाऱ्यांना दाखवल्या. त्या तिथे पुन्हा एक देवी तत्वाच्या अधिकारी होत्या, आणि त्यांनी माझी मेडिकल केली, आणि त्या मेडिकल ऑफिसरनी लेखी रिपोर्ट दिलेला आहे की या व्यक्तीला सायकोलॉजिकली, फिजिकली खूप प्रचंड टॉर्चर झालेलं आहे. या माणसाची आम्ही नार्को टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट घेऊ शकत नाही. म्हणून माझी नार्को टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट झाली नाही.
म्हणजे मला किती टॉर्चर झालं होतं हे तिथे रेकॉर्डवर आहे. पण या सगळ्याही पण परिस्थितीत मला कारागृह प्रशासनाने औषधोपचार, माझ्या त्या जखमांवर औषधोपचार केलेला नाही. आणि त्याच्यानंतर मग मला औषधोपचार मिळाला. पण तो तळोजा कारागृहामध्ये मिळायला लागला आणि नाशिकमध्ये पण मिळायला लागला. पण मग तो संपूर्ण ह्या गोष्टी झाल्यानंतर 4-6 महिन्यानंतर मग तो मिळायला लागला. आणि जेव्हा माझ्या जखमा संपलेल्या होत्या, सगळ्या जखमा भरून निघालेल्या होत्या, त्यानंतर मग आम्हाला औषधोपचार मिळाला. मग आम्ही चांगला व्यवस्थित औषधोपचार घेतला. त्यामध्ये या कारागृहाच्या या 10 वर्षामध्ये माझी 2 ऑपरेशन पण झाली. एक ऑपरेशन मी सिरियस झालो म्हणून ते करायला लागलं, असं पण झालेलं आहे. ठीक आहे, मला माहित नाही मी तुमच्या प्रश्नाला बरोबर उत्तर देतोय का, मी आपलं माझ्या मनातलं नाही, ठीक आहे. दुःख मला सांगतो. मला आणखी एक जाणून घ्यायचंय. जशी तुम्हाला त्या ठिकाणी टॉर्चर झालं, अगदी तुम्ही म्हणाल की टॉर्चरची हद्द झाली, तसंच जे इतर जण या प्रकरणात तुमच्या सोबत होते त्यांना सुद्धा टॉर्चर झाली. त्यांना पण टॉर्चर झाली. हो हो, टॉर्चर झाली. कारण दिसत होतं ना की तिथून त्या टॉर्चर रूमच्या बाहेरच आम्हाला उघडं नागडं करून ते जनावराला खुंटीला बांधून ठेवतात तसं हातबेडी घालून उघडं नागडं बांधून ठेवलेलं असायचं. आणि टॉर्चर रूम मध्ये एकाला घेऊन जायचं, मग त्याचा आवाज ऐकायचा आम्ही. आणि मग नंतर येताना तो लंगडत यायचा, कणत यायचा, रडत यायचा, असं आम्ही बघितलेलं आहे. अच्छा, बर. आता या प्रकरणाची दुसरी बाजू, आपण परत त्याच्यावर जाऊयात. खरं तर या प्रकरणामध्ये कुणाचा तरी मुलगा गेलाय, कुणाची मुलगी गेलीये, कुणाचे वडील गेलेत, कुणाचा पुतण्या गेलाय, कुणाचे आजोबा गेले. त्या या बॉम्बस्फोटात ज्या 6 जणांचा मृत्यू झालाय त्यांच्याविषयी कधी जाणून घेतलं का तुम्ही? म्हणजे कधी क्युरियोसिटी म्हणून, बाबा कोण गेले, त्यांची नावं काय वगैरे? नाही, नाही घेतलं. का ते सांगतो की एकतर या संपूर्ण प्रकरणाचा माझा तसूभरही काही संबंध नव्हता. मला ज्या यातना झाल्या, माझ्या यातनांच्या 1000 पटींनी यातना माझ्या घरच्यांना झालेल्या. माझ्या म्हणजे प्रत्येकाच्याच घर. आवाज येतोय का? हा, बोला बोला, मोठ्याने बोला. हॅलो. हॅलो. हा, बोला बोला, येतोय येतोय. काय होतंय, एक फोन आला की तो आवाज जातोय, म्हणून मी तुम्हाला हा, तसं बोला विचारलं. बोला बोला बोला. या संपूर्ण 10 वर्षामध्ये मानसिकता एवढी नष्ट झाली होती. एक तर समाज काय आहे हे अगदी खूप जवळून बघता आला. जवळचे, शेजारचे, ओळखीचे, नवखे पावखे सगळे दिसले. एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशी माणसं फक्त राहिली. आणि बाकीचा समाज जिवंत होता. प्रत्येकाच्या मर्यादा असतात, त्यामुळे मी काही कोणाला नावं ठेवत नाही. पण त्यामुळे मला असं समाजभान पण राहिलं नाही किंवा माझी मानसिकता पण राहिली नाही की खरंच तुम्ही म्हणताय तसं आत्ता मला या क्षणाला त्याची जाणीव होतीये की ती माणसं जी कोण गेली त्यांच्याविषयी काय झालं असेल याचा विचार आम्ही केला नाही. कारण आमच्या नक्की. समोर वाढून नाही, पडलं मग मला होतं. आता असं हेच म्हणायचंय धावडे साहेब, खरं तर आज निकाल लागलाय आणि हो. त्यांच्या त्यामुळे पीडितांच्या, म्हणजे जी काही माणसं गेलेली आहेत, दगावलेली आहेत, त्यांना काय वाटतंय आणि ती नावं काय फक्त अगदी 2 मिनिटात आपण जाणून घेऊ. पीडिताच्या कुटुंबांनी त्यांच्या प्रियजनांना न्याय मिळावा यासाठी जी आशा लावून धरली होती गेली 17 वर्ष, ती आता संपुष्टात आली आहे, हे तर क्लिअर झालं. यामध्ये अझहर निसार बिलाल हा 19 वर्षांचा मुलगा होता. निसार बिलाल यांनी एक प्रतिक्रिया दिली, म्हणजे त्यांच्या वडिलांनी, की अझहरला हाफिज व्हायचं होतं, त्यासाठी तो कुराण तोंडपाठ करत होता. एक नवीन रेफ्रिजरेटर मेकॅनिक म्हणून तो कामही करत होता. घरी जाताना
त्यानं फक्त मशिदीपासून वळसा घ्यायचा निर्णय घेतला आणि मार्ग बदलल्यामुळं त्याचा या प्रकरणात मृत्यू झाला. कारण की बॉम्बस्फोटामधून जे काही बाहेर पडलं सगळं उडलं ते त्याच्या शरीरावर आदळलं आणि तो जागीच ठार झाला. दुसरं आहे परदीन शेख. ही मुलगी फक्त 10 वर्षांची होती. रावडे साहेब 10 वर्ष. लियाकत शेख हे तिचे वडील, त्यांनी त्यांच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी असंख्य अनेकदा आंदोलनांमध्ये भाग घेतला. स्वतः ते ड्रायव्हर होते. नुकतीच त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली, त्यामुळे शरीराचं 1/4 वजन कमी झालेलं आहे. आता या निकालामुळं त्यांनी असं म्हटलंय की मला तर असं वाटतं की आता मला कधीही शांती मिळणार नाही. पुढे शेख रफिक ब्रेस हा जो आहे, म्हणजे मुळात ही व्यक्ती आहे, त्यांचे वडील असं सांगतायत रेहान शेख की आता त्याच्या जाण्यामुळं खरं तर म्हणजे आईच्या आजारामुळे निर्माण झालेली पोकळी आता त्या मुलाला भरता येणार नाहीये, कारण की वडील गेलेले आहेत त्याचे. आणि तेव्हापासूनच आई आजारी पडली आणि मग रेहान शेखनं स्वतःहून कामाला सुरुवात केली. मालेगाव मुंबई मालेगाव मार्गावर बस कंडक्टर म्हणून त्यानं काम केलं. वडिलांच्या मृत्यूमुळं त्याचं जीवन उलटून पडलं. ते कशासाठी गेले होते माहितीये? त्याचे वडील फक्त जेवणानंतर पान खाण्यासाठी बाहेर पडले, पान खाण्यासाठी, आणि ते बॉम्बस्फोटात सापडले. उस्मान खान या व्यक्तीचा पुतण्या इरफान खान वय 23, तो एक ऑटो चालक होता. स्फोटात त्याचा मृत्यू झाला. ते काका जे आहेत त्याचे ते पॉवरलूम चालवतात. हा बॉम्बस्फोट झाला तो त्या मालेगाव मधल्या प्रसिद्ध पॉवरलूम भागातच झाला आणि त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आता त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालामुळे आम्ही निराश झालो. आणि एक शेवटची व्यक्ती अमीन शाह यांचे आजोबा या संपूर्ण बॉम्बस्फोटात मारले गेले, ज्यांचं नाव आहे हारून शाह. ही व्यक्ती वयोवृद्ध होती, तरी देखील आपल्या कुटुंबासाठी मजुरी करत होती. आणि शेवटी आता त्यांचा मुलगा आणि नातू हे दोघं सँडविच विकतात आणि उदरनिर्वाह करतात. या अमीन शाह यांचे जे आजोबा आहेत हारून शाह, त्यांचं इतकं नुकसान झालं शारीरिक सांगतोय की एक दाढीचा झाकलेला भाग सोडला तर अख्खं शरीर त्यांचं जळालेलं होतं. त्यांच्या त्वचेचा मळमळणारा वास येत असल्यानं 12व्या दिवशी हा नातू आजारी पडला. अक्षरशः त्यांना आशा होती की आमच्या आजोबांना न्याय मिळेल, पण तो न्याय काही मिळाला नाही. आणि याच हारून शाह यांचा मुलगा हुसेन यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं. खरं तर त्यांनी संदेश दिला होता की पंतप्रधानांना जर खरंच आमच्या दुःखासाठी काहीतरी करावंसं वाटत असेल तर मला जर इंग्रजी येत असतं तर मी त्यांना एक पत्र लिहिलं असतं. त्यांनी फक्त संदेश दिलाय. इतक्या लोकांच्या दुःखासाठी आणि मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या महिलेला संसद सदस्य का बनवलं गेलं? आता मला सांगा, तुम्ही सगळे निर्दोष सुटलात म्हणून देवाच्या आणाभाका करताय, त्याची प्रार्थना करताय, कृपा त्याची झाली असं तुम्ही म्हणताय, पण ज्या पीडितांचा आपल्या जवळचा पोटचा गोळा गेला, मुलगी गेली, मुलगा गेला, पुतण्या गेला, आजोबा गेले, त्यांनी काय केलं? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे. हाच विषय मुंबई बॉम्बस्फोटला पण लागू होतो. मी सगळ्याच मृतांसाठी हे म्हणतोय, हिंदू किंवा मुसलमान असा भेद करत नाहीये. नाही, आणि करूच नका. त्याचं कारण आपल्याकडे जेव्हा तो मुंबईचा निकाल लागला त्यावर राज्य सरकार लगेच आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असं म्हटलं. पण आता हा जो काही निकाल लागलेला आहे
याच्यानंतर मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट सांगतो. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुमच्या लक्षात येईल. आतंकवाद भगवान कभी था ना कभी है ना कभी रहेगा, असं म्हणायची गरज काय आहे? नाही आता ते आता इथं हिंदू मुस्लिम हा विषय कशाला हवा? तिथंही माणसं मेलेली आहेत, इथंही माणसं मेलेली आहेत. हे बरोबर आहे. ते काय ते मुख्यमंत्री महोदय काय म्हटले आणि का म्हटले हे मी कसं सांगणार? मी एक छोटासा माणूस आहे हो. त्यांनी केलेलं जस्टिफिकेशन किंवा त्याविषयीच मी काहीच बोलू शकत नाही, नाही का? हो, पण धावडे साहेब, तुम्ही एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून हा जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट तुम्हाला योग्य वाटतंय का? काय अपेक्षित होतं यांच्याकडून की बाबा या खटल्यात सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, हे अपेक्षित होतं का नव्हतं? ते तसं म्हणू शकले असते. ते आता मी त्याविषयी बोलणं योग्य ठरणार नाही साहेब. कारण काय की तो वेगळा विषय आहे की इथे मालेगावची माणसं किंवा मुंबईची माणसं हिंदू किंवा मुस्लिम असं आपण कुणीच करू नये. जस्टिस झाला पाहिजे. मग तो काय कुणाला पण फाशी अडकवायचं झालं तर ती अडकली पाहिजे, पण परफेक्ट माणसाला त्या परफेक्ट जो क्रिमिनल असेल, जो खरा अक्यूज असेल त्याला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. यासाठी पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था यांनी खरोखर चांगलं काम करणं अपेक्षित आहे. मी काही त्या दोनही यंत्रणांना काही सुचवत नाहीये. माझी तेवढी पात्रता नाही किंवा तावडे माझी साहेब, मला आता तेवढी मी अगदी शेवटाकडे येतो, पण तुम्हाला खरंच एक सांगतो की निकाल देते वेळी विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी एक अतिशय महत्वाचं वर्डिक्ट मध्ये एक सेंटेन्स दिलेलं आहे. अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे. कोणी काहीही म्हणो, पण त्यांनी म्हटलेलं अतिशय उत्तम आहे. त्यांनी असं म्हटलंय की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, कारण कोणताही धर्म हिंसाचाराचं समर्थन करू शकत नाही. बरोबर. कोणताही, कोटेड अनकोटेड, कोट अनकोट, कोणताही धर्म. मग यामध्ये ना हिंदू आहेत, ना मुस्लिम आहेत, ना सिख आहेत, ना ईसाई, कुठलाच येत नाही. मग याला केवळ मोनोपली म्हणून जस्टिफिकेशन करून आणि आमचा धर्म किंवा आमचा भगवा यामध्ये नसतो, भगवा दहशतवाद जो काही त्या काळात असं म्हटलं गेलं, आता त्याला उत्तर मिळालं, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं शून्य पडतात. कारण बॉम्बस्फोट होतो, बॉम्बस्फोटात माणसं मरतात, पण आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे प्रश्न हा पडतो, अरे मग बॉम्बस्फोट झाला आणि माणसं मेलीत तरी आरोपी निर्दोष सुटलेत, अरे मग दोषी कोण आहे? याचं उत्तर कोण देणार? याचं उत्तर कुणाकडे? तपास करणाऱ्यांकडे का तपास असा नको तसा करा असं म्हणणाऱ्यांकडे आहे? का नेमकं दोषी कुणाला ठरवायचंय या मुद्द्यावरच असेच निकाल लागत राहणार? बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी अगदी बरोबर म्हणतात तुम्ही की तपास यंत्रणा, न्याय यंत्रणा आणि तपास असा करा किंवा तसा करा हे नाही. आता बस आतापर्यंत झालं, आम्ही भोगलं, धुळधाण झाली सगळी. घर संसार, वैयक्तिक आयुष्य, इकॉनॉमी, फिनान्स, सोशल स्टेटस सगळं संपलं आणि त्याच्यात मरणारा सुटतो. नंतर राहिलेल्या माणसांच्या मागे जे काही असतं ना, ते म्हणजे त्यांना प्रत्येक क्षणाचं मरण आहे आणि ते मरण देण्याचा ते कोणीतरी आपणच दिलेलं आहे. म्हणजे आयदर तो गुन्हेगार असेल ज्यांनी तो विस्फोट केला, किंवा तो तपास यंत्रणेचा अधिकारी असेल ज्यांनी तो चुकीचा तपास केला, किंवा कोणाच्या तरी तुम्ही म्हणता तसं मार्गदर्शनाखाली तो तपासाला वळण दिलं, किंवा न्याय व्यवस्था ज्यांनी त्या तपासाला निरक्षीर विवेकाने बघितलं नाही किंवा बघितलं, तर ती ही सगळी माणसं जबाबदार आहेत. म्हणजे त्याच्यात आपण पण जबाबदार आहोत आणि हे योग्य नाही. कारण आज याच्यामध्ये बीजारोपण होतंय.
की आज जर माझ्या घरातला माणूस तिथे मृत्युमुखी पडलेला आहे तर मला स्वाभाविकपणे या यंत्रणांविषयी एक हेट्रिक तयार होणार आहे. त्या विरोधी समाजाविषयी हेट्रिक तयार होणार आहे. जर तुम्हाला ही हेट्रिक काढून टाकायची असेल तर निपक्षपणे आपल्याला हे सगळं करायला लागेल, तरच ते नक्कीच शक्य आहे. तावडे साहेब, आता अगदी माझी वेळ संपत आली आहे, पण अगदी शेवटच आता फक्त मी एक तुम्हाला या ठिकाणी बोलणार आहे. ते म्हणजे या खटल्यातील विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन, ज्यांनी 2015 मध्ये इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली होती आणि त्या संदर्भात म्हटलं होतं की सरकारनं एनआयए कडे जो काही तपास दिला त्यानंतर आरोपींशी मऊ वागण्यासाठी, सॉफ्ट वागण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता आणि एका अधिकाऱ्यानं मला तसं फोन करून सांगितलं. तो फोनवर बोलू इच्छित नव्हता, तो आला आणि मला म्हणाला मी शांत राहावं असा संदेश आहे. त्या महिन्याच्या सुरुवातीला सत्र न्यायालयात या प्रकरणातील नियमित सुनावणीपैकी एकाच्या आधी दावा केला की सांगण्यात आलं होतं वरिष्ठांना महाराष्ट्र राज्याच्या न्यायालयात हजर राहायचं नाही आणि दुसरा वकील कार्यवाहीला उपस्थित राहणार नाही. त्यानंतर एनआयएनं त्यांना त्यांच्या वकिलांच्या पॅनल मधून काढून टाकलं. शेवटचं माहित होतं की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, पण आज त्यांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर आता सांगतो. ते 2015 ची मुलाखत होती, आता त्यांचं उत्तर आहे निकालावर. 2017 पासून मी बाहेर होते, त्यापूर्वीच मी भरपूर पुरावे सादर केले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते मान्यही केले होते. ते सर्व पुरावे कुठे गायब झाले? मला या निकालाची अपेक्षा होती, त्याच नुसार निकाल लागलेला आहे. आता सांगा तुमच्या याच्यावरचं शेवटचं स्टेटमेंट. एनआयए कडे हा तपास दिल्यानंतर आमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागण्यात आलं किंवा सॉफ्टनेस आला तर हे काही तथ्य नाहीये. त्यानंतर पण टॉर्चर झालेलंच आहे. काय मानसिक टॉर्चर झालेलं आहे, फिजिकल टॉर्चर अगदी क्वचितच झालेलं आहे, पण मानसिक टॉर्चर त्यानंतर सुद्धा झालेलंच आहे. तर मला काही वाटत नाही की बाबा असं काही एनआयए वर शिंतोडे उडवण्याचं काही कारण मला वाटत नाही. असं त्या वकील साहेब म्हणतात खरं, तर त्यांचं वैयक्तिक काही असेल, त्यांना काढून टाकल्यामुळे ते तसं बोलत असतील. मला माहित नाही का बोलल्या त्या तसं, पण मला अनुभव नाहीये की एनआयए कडे तपास दिल्यानंतर आमच्याशी काही सॉफ्टनेस झाला, आम्हाला काही असं वेगळी छान गुढी गुढी ट्रीटमेंट दिली, असं काही नाही आहे. दावडे साहेब, आता मी शेवट करतोय. या प्रकरणात 323 साक्षीदारांचे जबाब घेतले गेले, त्यातले 40 जण होस्टाईल झाले आणि जवळपास 30 जणांचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. खरं तर यातल्या काही जणांनी असं म्हटलंय की एटीएसनं आमच्यावर दबाव आणण्याचा दावा केला. आता 164च्या खाली तुम्ही जबाब दिलाय नाही दिलाय, जबाब दिला असेल तर तुम्हाला होस्टाईल होता येत नाही. अर्थात या सगळ्या आता गोष्टी अलायदा, कारण की मुळातच निकाल लागलेला आहे. पण धावडे साहेब, खरंच एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या सगळ्यांची एक प्रतिक्रिया अशी असलीच पाहिजे. निर्दोष सुटला याचा आनंद अर्थातच जो सुटलाय त्याला असेल, पण ज्या कुटुंबातली व्यक्ती कायमची तिला सोडून गेली आहे, तरी देखील त्या कुटुंबाला न्याय मिळू शकला नाही, हे मात्र दुर्दैव आहे आणि हे दुःख आहे आणि त्याचं दुःख आपल्याला करावंच लागेल. म्हणजे एकीकडे आम्ही सुटलो याचा आनंद कितीही आपण साजरा केला तरी देखील दुसरीकडे अरे जे या बॉम्बस्फोटात मेले मग त्यांना मारलं कोणी, त्यांना न्याय कधी मिळणार याचं उत्तर कधी आणि कधी मिळणार हे मात्र कोणीही सांगू शकणार. गावडे साहेब, आपण या आमच्या चर्चेमध्ये सहभागी झाला, तुम्ही अगदी मनमोकळेपणानं तुमची भूमिका मांडलीत, याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात. नमस्कार.